कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. जात धर्माचा कॉलम हटवा, अन्यथा समान नागरिक कायदा नको, ब्लॅक पॅथर पक्षाचा एल्गार. शालेय दाखल्यावरील जात आणि धर्माचा कॉलम हटवल्याशिवाय देशात समान नागरिक कायदा लागू करू नये, अशी ठाम भूमिका ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी मांडली आहे. या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले असून समान नागरिक कायदा लागू केल्यास स्वतंत्र मतदारसंघ अथवा बौद्ध राष्ट्राची मागणी पुढे येऊ शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. देशात व विविध जाती, धर्म आणि पंथ अस्तित्वात असताना समान नागरिक कायदा लागू करणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करीत केंद्र सरकारच्या धोरणावरही निवेदनातून टीका करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्याचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी ब्लॅक पॅथर पक्षाने केली आहे. देशाच्या उत्पन्नाच्या 4 पट उत्पन्न मंदिराचे असताना आमच्या हिंदू म्हणणाऱ्या मातंग बांधवांना ऐसे गर्व से कहो हम हिंदू है असा नारा देत मग बहुतांशी ब्राह्मण शाळेच्या दाखल्यावर धर्म जात या कॉलमद्वारे हिंदू ब्राह्मण करतात, असा प्रश्नही या निवेदनात करण्यात आला आहे. समान नागरिक कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14ला छेद देणारा तसेच व आमच्या पिढ्यांना गुलाम करण्याचा दृष्ट हेतू असणारा असल्याने आमच्या त्या कायद्याला विरोध आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तानाजी गोंधळी, प्रिया कांबळे, प्रवीण निगवेकर, भीमराव गोंधळी, पुंडलिक नाईक, आनंदा सातपुते, संदीप कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार समान नागरिक कायदा आणण्याचा घाट घालत आहे. आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं शाळेच्या दाखल्यावरील धर्म आणि जात हा कॉलम रद्द केल्याशिवाय समान नागरिक कायदा आणू नये. जर त्यातूनही समान नागरिक कायदा जर आणत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती. त्या पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघ द्यावा किंवा स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला बौद्ध राष्ट्र द्यावे. मुळात या भारतामध्ये 6743 जाती आहेत. या जातीमध्ये देखील अनेक पोटजाती आहेत, अनेक धर्म आहेत. असे असताना एका धर्माचं लांगुलुचन करण्यासाठी जो समान नागरिक कायदा आणण्याचा भारत आणि RSSनं जो डाव आणलेला आहे, भाजपनं आणि RSSनं, तो अत्यंत निंदनीय आहे आणि समाजामध्ये देशामध्ये फूट पाडण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे. मुळात या देशामध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे संविधानानं सांगितलेलं असताना देखील जो हिंदू राष्ट्राचा जो मुद्दा आणत आहेत आणि त्या हिंदू राष्ट्रानुसार समान नागरिक कायद्याचं जे षडयंत्र दाखवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. मुळात ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणत नाहीत. यापूर्वी ज्यावेळेला भारतात ब्रिटिश आले होते, 150 वर्ष त्यांनी राज्य केलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये ब्राह्मणांना न्यायाधीश बनवू नका, त्यांची न्याय देण्याची पद्धत योग्य नाही आहे. याच पद्धतीनं ज्यावेळेला जिजिया कर लादण्यात आला होता त्यावेळेला या ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही हिंदू नाही आहोत, त्यामुळं आम्हाला जिजिया कर लावू नका. या देशामध्ये भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी देखील समान नागरिक कायदा आणणं हे धोक्याचं आहे. कारण या देशामध्ये जर समान नागरिक कायदा आणणार असाल तर जमिनीचं समान वाटप करा, संपत्तीचं समान वाटप करा, शाळेच्या दाखल्यावर धर्म आणि जात रद्द करा, तरच तो कायदा आणा. अन्यथा आम्हाला स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुणे कराराची आणि स्वतंत्र बौद्ध राष्ट्राची मागणी नाविलाज असो करावी लागते. आम्ही या देशामध्ये भाजपचं जरी सरकार असलं तर त्यांनी सामाजिक न्याय संविधानानुसार चालवत तर आम्ही त्यांना जरूर पाठिंबा देऊ. परंतु चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जर राज्य चालवायचा प्रयत्न केला तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो, या तत्त्वानं आम्ही तो अन्याय कधीही सहन करणार नाही. कारण
गौतम बुद्धांनी सांगितलं ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. आणि या तत्त्वाचा जर विचार केला तर आम्ही हा अन्याय अजिबात दूर करणार नाही. आम्ही इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑफ तिथं जाऊ, त्याच पद्धतीनं युनोमध्ये जाऊ आणि जागतिक न्यायालयाची पायरी धरू. परंतु हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. वाटलं तर आम्ही समाजामध्ये जाऊन इतर लोकांना सांगू, समाज जागृती करू. हा जो भाजपचा आणि RSSचा जो डाव आहे समान नागरिक कायदा, तो आम्ही उद्ध्वस्त करू. या देशामध्ये परत एकदा सांगतो की जमिनीचं समान वाटप, धर्म जात कॉलम रद्द केल्याशिवाय समान नागरिक कायदा लागू करू नये अशी ब्लॅक पॅन्थर पक्षाची मागणी. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.